रोहित पवार म्हणतात की त्या भागातले वायर्स किंवा केबल्स जे असतात ते सुद्धा जळाले नाही, ते सुद्धा सही सलामत आहेत. तर मग एवढा जो मजबूत असतो, जो कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणारा ब्लॅक बॉक्स जो आहे तोच कसं काय जळाला? AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे जी सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे नुकसान झालंय असं सांगितलं. जे वैमानिकाशी बोलणं होतं त्या ATCच्या अधिकाऱ्यांचं, त्याबद्दल कोणी काच बोलत नाहीये. ब्लॅक बॉक्सच्याच मागे लागलेत सगळे. विमान जर धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होतं तर ते धावपट्टीपासून इतकं 200-300 फूट दूर कसं काय पडलं? नमस्कार, मी हेमंत. नेहमीप्रमाणे आज सुद्धा एक महत्वाचा मुद्दा घेऊन आपण चर्चा करणार आहोत, माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या पत्रकार परिषदेप्रमाणे रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताला धरून काही मुद्दे, काही शंका उपस्थित केल्या आणि हा एकूणच अपघात नसून हा घातपातच आहे असा दाट संशय व्यक्त केला. सुरुवात याची तशी 2 दिवसांपासून सुरू आहे. कारण AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे विमान अपघातांची तपासणी करणारा किंवा विमान अपघातांच्या बाबतीत तपास करणारी ही एक संस्था आहे, जी सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यांनी अजितदादा पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जो आहे त्या ब्लॅक बॉक्सला आगीमुळे नुकसान झालंय असं सांगितलं. ह्याच्यावरनं भरपूर चर्चा रंगतीये, ह्यावरनं भरपूर बोललं जातंय की ब्लॅक बॉक्स हा मुळातच असतो यासाठी की जर अपघात झाला, जर विमानाने पेट घेतला, विमान पाण्यात पडलं किंवा काही विमान नष्ट जरी झालं तरी हा ब्लॅक बॉक्स त्याबद्दलची सर्व माहिती देऊ शकतो. साधारणपणे फक्त 9/11 जो अमेरिकेत हल्ला झाला होता त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला नाही असं सांगितलं गेलं. याशिवाय जितकेही विमान अपघात जगभर झालेले आहेत त्यांचे ब्लॅक बॉक्स हे रिकवर करण्यातच आलेले. काही विमानांचे, त्याचं मलेशियाचं जे विमान समुद्रात पडलं होतं त्याचा ब्लॅक बॉक्स कितीतरी 1000 फुटांवरती खाली तळाला सापडला आणि त्यातनं माहिती सुद्धा रिकवर झाली. अहमदाबाद विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स तो सुद्धा सापडला. या सर्वाला धरून रोहित पवारांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. पहिला मुद्दा, काल एका विमान वाहतूक एक्सपर्टने खूप छान मुद्दा मांडला की जर ब्लॅक बॉक्स नष्ट झाला, त्यातनं डेटा मिळू शकत नाही, हे आपण गृहीत धरू. चला ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण गृहीत धरू की हे असं होणार आहे की तो त्या ब्लॅक बॉक्समधून डेटा मिळणार नाही. पण वैमानिक हे सतत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात होते ना. तिथे जे लोक एअर ट्रॅफिक पायलट सोबत बोलत होते त्यांना पण तर माहिती आहे ना की शेवटपर्यंत काय कन्व्हर्सेशन झालेलं आहे. त्यांना विचारण्याचा किंवा त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा मुद्दा का उपस्थित होत नाहीये? याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये सुद्धा काही रेकॉर्डिंग झालेलं असू शकतं. जे वैमानिकाशी बोलणं होतं त्या ATCच्या अधिकाऱ्यांचं, त्याबद्दल कोणी काच बोलत नाहीये. ब्लॅक बॉक्सच्याच मागे लागलेत सगळे. तर काय कन्व्हर्सेशन झालं, पायलट शेवटपर्यंत काय म्हणत होते, हे त्या ATC मधल्या लोकांकडनं सुद्धा कळू शकतं, त्यांच्या स्टेटमेंटमधनं सुद्धा कळू शकतं. आता हे स्टेटमेंट घेतलंय का नाही घेतलंय हे तपास यंत्रणांना माहिती. आतापर्यंत तरी ATCच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलंय असं काहीही बाहेर आलेलं नाही. त्यामुळे हा काल एका एक्सपर्टने उपस्थित केलेला मुद्दा आहे. आता येऊया रोहित पवार काय म्हणाले. रोहित पवार म्हणतात की ब्लॅक बॉक्स विमानाच्या ज्या भागात असतो, साधारणपणे शेपटीकडच्या भागाकडे, तो भाग एक तर दिसतोय आपल्याला. मिटकरींनी सुद्धा म्हणले की तो भाग सुरक्षित आहे, तो नष्ट झालेला नाही. अख्खं विमान जवळ नष्ट झालं पण शेपटीचा भाग जो आहे तो सुस्थितीत आहे असं दिसतंय सुद्धा व्हिज्युअल्समध्ये आणि फोटोंमध्ये. रोहित पवार म्हणतात की त्या भागातले वायर्स किंवा केबल्स जे असतात ते सुद्धा जळाले नाही, ते सुद्धा सही सलामत आहेत. तर मग एवढा जो मजबूत असतो, जो कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणारा ब्लॅक बॉक्स जो आहे तोच कसं काय जळाला? हे वायर्स आणि केबल तर सही सलामत आहेत. त्याचप्रमाणे विमानात अनेक स्फोट झाले असं पहिल्यापासून म्हणलं जातं की विमान कोसळल्यानंतर त्यामध्ये एक स्फोट पहिला झाला आणि त्यानंतर बरेच स्फोट झाले. हे बरेच स्फोट कशामुळे झाले तर ते परत रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत सुद्धा उल्लेख केला आहे की विमानात अतिरिक्त इंधनाच्या टाक्या होत्या, ज्या अशा पद्धतीने वाहून नेणं हे धोकादायक तर आहेच आहे, त्याची परवानगी सुद्धा नसते. विमानाच्या साधारणपणे पंखांमध्ये इंधनाच्या टाक्या असतात, त्या टाक्या फुल होत्या. मग हे अतिरिक्त इंधन कशासाठी? विमानाचा प्रवासच किती होता, इतका दूर विमानाचा प्रवास नव्हता की अतिरिक्त इंधन
सोबत तुम्हाला ठेवावं लागेल. त्याचप्रमाणे विमान जर धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत होतं तर ते धावपट्टीपासून इतकं 200-300 फूट दूर कसं काय पडलं? साधारणपणे ते धावपट्टीवर पडायला पाहिजे होतं. क्रॅश लँडिंग जरी झाली तरी विमान लँडिंग ही धावपट्टीवर करणार. मग धावपट्टीपासून इतकं दूर ते का पडलं? हा सुद्धा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे. आणि इंधनाच्या टाक्यांचा मुद्दा जो आपण बोललो तर VSR कंपनीचा हा रोहित पवारांनी आधीच्या पत्रकार परिषदेत पण सांगितलं की हे अशा पद्धतीने इंधनाच्या टाक्या कॅरी करतात हे आधी सुद्धा समोर आलेलं आहे. त्याचप्रमाणे या विमानाची किंमत होती 35 कोटी रुपये. पण आज त्या दिवशी ज्या दिवशी अजितदादा पवारांनी प्रवास केला त्या दिवसाला त्याची अवस्था अत्यंत वाईट होती असं रोहित पवार म्हणतात. त्याचप्रमाणे ते विमान 10 कोटींना सुद्धा महाग आहे अशी माहिती रोहित पवारांना मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या विमानाचं नुकतंच 50 कोटींचं इन्शुरन्स काढलं होतं आणि लायबिलिटी इन्शुरन्स होतं 210 कोटींचं. विमानाचं 50 कोटीचं आणि लायबिलिटी इन्शुरन्स 210 कोटींचं. म्हणजे जे विमान वापरण्याच्या सुद्धा लायकीचं नाही त्याचे एवढे मोठमोठाले इन्शुरन्स त्यांनी काढलेले होते VSR कंपनीने. हे अतिशय संशयास्पद आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आता लायबिलिटी इन्शुरन्समध्ये सुमित कपूर जो पायलट होता त्याचं किती कव्हर होतं हा शोध घ्यावा लागेल की सुमित कपूरची व्हॅल्युएशन त्या 200 कोटीच्या इन्शुरन्समध्ये किती होती. त्याचप्रमाणे या विमानाची इंजिन जे ते हनीवेल कंपनीने बनवलेले होते. रोहित पवारांच्या मते या इंजिनाचं आयुष्य हे 5000 तासांचं असतं. 5000 तास उडाल्यानंतर या विमानाचं इंजिन उडण्यासाठी पात्र ठरत नाही. ऑन रेकॉर्ड त्या विमानाचं इंजिनचं आयुष्य हे 5215 तास होतं. पण रोहित पवारांचा हा आरोप आहे की त्या इंजिनाचं आयुष्य जे आहे ते साधारणपणे 8000 तास झालेलं होतं. ते विमानाचं इंजिन कुठल्याही प्रकारे वापरण्याच्या स्थितीत नव्हतं. मग अशा इंजिन असलेल्या विमानात अजितदादांसारखा VVIP माणूस, एक प्रमुख नेता यांना कसं काय बसवलं हे खूप संशयास्पद आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आधीही आपण चर्चा केलेलीच आहे की या विमानाचं हेवी मेंटेनन्स करण्यासाठी भारतात 2 कंपन्या आहेत. त्यातली एक कंपनी प्रफुल्ल पटेलांची आहे असा उल्लेख रोहित पवारांनी मागच्याच पत्रकार परिषदेत केला. तर हेवी मेंटेनन्स किंवा रंगरंगोटी विमानाची ही त्यांच्याकडे जाऊन करावी लागते. पण अजितदादांनी ज्या विमानात प्रवास केला त्या विमानाचं कलरिंग जे आहे ते VSR कंपनीने स्वतःच केलं होतं, जे की अलाउड नाही आहे. हेवी मेंटेनन्स रंगरंगोटी ही ठरवून दिलेल्या कंपन्यांद्वारेच करावी लागते. लिअरजेट विमान जे हे विमान होतं त्या विमानाची नोंदणी किंवा त्या विमानाचं रजिस्ट्रेशन हे भारतात होऊ शकत नाही असं रोहित पवार म्हणालेले आहेत. त्याबद्दल आपण डिटेल चर्चा पुन्हा कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये करूया, कारण तो खूप तांत्रिक मुद्दा आहे. आपण फक्त पत्रकार परिषदेचे मुद्दे घेतोय, पण त्याची चर्चा आपण नंतर नक्कीच करूया. VSR कंपनीचे मालक विजय कुमार सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याबद्दल रोहित पवारांनी बरेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. एक तर रोहित सिंग सध्या भारतात नाही आहेत, मियामी बीचवरती आहेत आणि तिथनं काय ट्विट वगैरे करतायत असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. एवढा मोठा अपघात झाला, महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता या अपघातात गेला, ते मियामीमध्ये गेलेले आहेत बाहेर देशात. रोहित पवार असं म्हणतात की ते बीचवरती पार्टी करतायत, बीचवरती ते आहेत. इतका मोठा अपघात झाला, त्यांच्या कंपनीचं विमान नष्ट झालं, त्यात एवढं काही झालं, पण ते मियामी बीचवरती आहेत. त्याचप्रमाणे रोहित सिंग यांच्या लग्नात अनेक मोठे नेते उपस्थित होते असं रोहित पवार म्हणतात. हे प्रमुख नेते कोण होते त्यांचं नावं त्यांनी घेतलेली नाही आहेत, पण त्यांनी याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे की या रोहित सिंगच्या लग्नामध्ये खूप मोठे मोठे नेते उपस्थित होते. सत्तेतील बरेच नेते VSRशी संबंधित आहे, VSR जी कंपनी आहे या विमानांची याच्याशी संबंधित आहेत असा ठळक उल्लेख रोहित पवारांनी केला. त्याचप्रमाणे रोहित सिंग हे स्वतः पण एक पायलट आहेत. तर सुमित कपूर आणि रोहित सिंग हे दोघं जण जर लिअरजेट विमानाचे पायलट होते तर त्यांना इतर विमान उडवण्याची परवानगी नसते. सिव्हिल एव्हिएशनमध्ये सुद्धा 2 प्रकारचे विमान असतात, एक एअरबस आणि एक बोईंग.
तर बोईंग विमान उडवण्याचं सेपरेट ट्रेनिंग असतं. म्हणजे पायलट बनण्याचं एक शिक्षण असतं आणि पायलट बनल्यानंतर तुम्ही कुठल्या विमान उडवणार ह्याचं वेगळं ट्रेनिंग असतं. तर जेव्हा तुम्ही बोईंग उडवता तुम्ही एअरबस नाही उडवू शकत. तुम्ही एअरबस उडवता तेव्हा तुम्ही बोईंग नाही उडवू शकत. आणि तुम्ही जर लिअरजेट ज्या प्रजातीच्या विमानाचा उडवण्याचं तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे तुम्ही तेच विमान उडवू शकता. आपल्या कार सारखं आपण कोणतीही गाडी चालवू शकतो एकदा गाडी चालवायला आली की, तसं विमानांचं नसतं. पण रोहित पवार म्हणतात की सुमित कपूर आणि रोहित सिंग, सुमित कपूर म्हणजे दादांच्या त्या विमानाचे पायलट, हे दुसरी विमानं सुद्धा सर्रास उडवत होते. तसे काही फोटो सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे सुमित कपूरला परत एकदा उजेडात रोहित पवारांनी आणले की सुमित कपूरचे काही कौटुंबिक अडचणी, वादविवाद वगैरे हे सगळं चालू होते. एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये विमान असं सरळ येत आहे आणि असं टर्न होत आहे. रोहित पवार म्हणाले की आम्ही काही एक्सपर्टशी, काही एव्हिएशन एक्सपर्ट, पायलट यांच्यासोबत बोललो तर त्यांनी असं सांगितलंय की विमानाचं अशा पद्धतीने उडता उडताच एकदम एका साईडला कलणं हे आर्टिफिशियल आहे. म्हणजे हे केलेलं आहे. विमान असं उडता उडता अचानक आपोआप एका साईडला झुकत नाही. ते पायलटनी झुकवल्याशिवाय ते झुकत नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे सुमित कपूर बद्दल त्यांनी बरंच काही बोललेत की सुमित कपूर 5 वर्ष नोकरीवरती नव्हता, घरीच बसून होता, त्याचे महागडे शौक आहेत, त्याच्यामुळे मिळेल ते काम बेजबाबदारपणे ते करतो. त्याचप्रमाणे लिअरजेट ही कंपनी सुद्धा किंवा VSR ही कंपनी सुद्धा आपले पायलट कुठल्या स्थितीत आहे, ते अल्कोहोलिक आहेत का, ताणतणावात आहेत का, या प्रकारची कुठलीही तपासणी करत नाहीत, याबाबत काळजी घेत नाहीत. जनरली जे इतर विमान कंपन्या आहेत, इंडिगो, एअर इंडिया वगैरे, ह्या प्रत्येक फ्लाईटच्या आधी विमानाची सायकोमॅट्रिक टेस्ट घेतात की त्याची मानसिक स्थिती बरोबर आहे का. जगभरातच हे केलं जातं. पण लिअरजेट वैमानिकांच्या बाबतीत असं कुठलीही काळजी घेतली जात नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे समित ठक्कर नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख रोहित पवारांनी केला. हा समित ठक्कर जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा ऑफिशियल पेड ट्रोलर आहे असं रोहित पवार म्हणतात. या समित ठक्करने 26 जानेवारी रोजी एक ट्विट केलं होतं की 2 दिवसाच्या आत महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठी ठळक घडामोड घडणार आहे. आणि 7.5 मिनिटात समित ठक्करने हे ट्विट डिलीट करून टाकलं. पण तोपर्यंत ज्यांना वाचायचं होतं त्यांनी वाचलं. रोहित पवारांचं हे म्हणणं आहे की अशा प्रकारचं हे ट्विट केलं, अशा प्रकारचं साधारणपणे अंदाजच वर्तवला की काहीतरी मोठं घडणार आहे आणि त्यानंतर हा अपघात घडला. या समित ठक्कर नावाच्या ट्रोलनी रोहित पवारांना सुद्धा बरंच ट्रोल केलेलं आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेबद्दल फार तीव्र टीका व्यक्त केलेली आहे. आणि एकूण रोहित पवार असं का करतायत, रोहित पवारच एवढे आक्रमक का आहेत, इतर कोणीच काही बोलत नाही वगैरे वगैरे, अशा प्रकारचं ट्रोलिंग त्यांनी रोहित पवारांना केलेलं आहे. रोहित पवारांनी आधीच्या 2 पत्रकार परिषदा आणि ही पत्रकार परिषद यातून एकूणच बरेच महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेतच, ज्यांचं स्पष्टीकरण येणं, ज्याची उत्तरं मिळणं हे गरजेचं आहे. तपास यंत्रणा आपला तपास करत आहेत, पण हे ब्लॅक बॉक्सचं जळणं, नष्ट होणं, त्यातला डेटा न होणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा विचित्र वाटतात. यावरती सुद्धा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय एकूण समीकरणं असतात हे सुद्धा आपण पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. ते समजणं सुद्धा फार आवश्यक आहे. पण आज घेतलेल्या रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपले काय अंदाज आहे? जसं आम्ही आमचा ॲनालिसिस तुमच्यासमोर मांडतोय तसं तुम्ही सुद्धा तुमचं म्हणणं, तुमचं ॲनालिसिस, तुमचे विचार हे सर्व जरूर आम्हाला कळवा. खाली कमेंट बॉक्समध्ये या बाबतीत कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन मुद्द्यासह, एका नवीन ॲनालिसिससह.